नाशिक ही धार्मिक आणि सांस्कृतिक नगरी. या शहराच्या काही धार्मिक उत्सव आणि परंपरा आहेत. यात परंपरांचा एक भाग असलेला उत्सव म्हणजे रामरथोत्सव. श्री रामनवमीनंतर निघणारा हा रामरथोत्सव नाशिककरांच्या धार्मिक संस्कृतीचा एक भाग बनला आहे. आणि यंदाच्या गणेश उत्सवामध्ये मखमलाबादचे रोशन नागरे यांनी आपल्या घरामध्ये रामरथाचा देखावा हुबेहूब असा साकारलेला आहे. या रथोत्सवाचा हा जो देखावा आहे याची माहिती घेण्यासाठी आपल्यासोबत आहेत नितेश नागरे. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात की या देखाव्याची संकल्पना नेमकी काय. नितेश, आपण हा जो देखावा साकारलेला आहे नेमकी ही संकल्पना काय आहे. दरवर्षी आपण धार्मिक देखावे साकारत असतात. आपल्या नाशिकचा खूप मोठा सण आहे रामनवमीचा. त्याच्या जोडीला आपण रामरथ जो पण आपण रामरथ करतो, रामरथ निघतो, तो खूप आपल्याला सगळ्या लोकांचा प्रिय असा एक सण आहे. तर एक छोटी संकल्पना होती की आपण हुबेहूब रामरथ देखावा इथे आपण करावा. मग त्यासाठी आपण काय केलं का, माझे फॅमिली मेंबर, माझा भाऊ, माझी वाईफ, आई वडील, माझे आजी, आम्ही सगळ्यांनी मिळून एक छोटासा प्रयत्न केला आहे रामरथ बनवायचा. पण हा जो रथ साकारला तुम्ही, तर यापूर्वी जो नाशिकमध्ये जो रथ आहे त्याचा अभ्यास आपण केला का. हुबेहूब प्रतिकृती साकारताना कशा प्रकारचा अभ्यास तुम्हाला या ठिकाणी करावा लागला. आम्ही प्रयत्न केला आहे. जो काय आपला रामरथ आहे तो जसाच्या तसा कॉपी करण्याचा इथे प्रयत्न केला आहे, जेणेकरून एक इच्छा होती की तसाच्या तसा रामरथ बनवायचा. मग आम्ही त्यासाठी जो काय आहे तो आपल्या परीने प्रयत्न केलेला आहे. याचं वैशिष्ट्य काय आहे, म्हणजे काय मटेरियल यासाठी आपण वापरलेलं आहे आणि किती फूट उंच हा रथ या ठिकाणी साकारला आहे. सर्वप्रथम तर सांगायला आवडेल की जास्तीत जास्त निसर्गाला हानी पोचणार नाही यासाठी आम्ही प्रयत्न केलेला आहे. पूर्णपणे पुठ्ठा वापरलेला आहे, इको फ्रेंडली कलर वापरले आहे, आपले प्लायवूड वापरलेला आहे, जेणेकरून हे पुढे असं सगळं काही नाशवंत अशा ज्या वस्तू आहेत त्या आम्ही वापरलेल्या आहे. आणि एक 10 फूट हाईट आहे आणि असं 8 फूट आहे, असं 10 बाय 8चं असं बनवलेलं आहे. आम्ही बघितलं आपण की 10 बाय 8चा असा हा रामरथाची ही प्रतिकृती आपल्या समोर या ठिकाणी आहे. हुबेहूब जो रामरथ नाशिकमध्ये जो निघतो, रामरथाची जी रामरथोत्सव ज्या पद्धतीनं साजरा केला जातो त्या रामरथाचं एक वैशिष्ट्य आहे. 238 वर्षांपासूनची ही परंपरा. श्रीमंत माधवराव पेशवे आजारी असताना सरदार रास्ते यांनी हा रामरथ जो आहे तो काळाराम मंदिर संस्थानला अर्पण केलेला होता, अशी त्याची एक आख्यायिका आहे, असा त्याचा इतिहास आहे. आणि त्याच प्रकारची प्रतिकृती आपण इथे बघू शकतो की ज्या पद्धतीने रामरथाला लाईटिंग केली जाते, विद्युत रोषणाई केली जाते, त्याच पद्धतीने ही रोषणाई या ठिकाणी आपल्याला दिसून येते. आणि अतिशय बारकावे या देखाव्यामध्ये आपल्याला दिसतात की रामरथावर ज्या पद्धतीनं ध्वनिक्षेपक या ठिकाणी लावलेले आहेत त्याच पद्धतीचा हा ध्वनिक्षेपक या ठिकाणी आहे. रामरथ आणि गरुड रथ अशा 2 प्रकारचे रथ नाशिकमध्ये निघतात. ज्या रामरथामध्ये श्रीरामाच्या पादुका ज्या आहेत त्या विराजमान केल्या जातात. या रामरथामध्ये गणपती बाप्पा विराजमान केलेले आपल्याला इथे दिसून येतील. पर्यावरणपूरक अशा वस्तूंचा वापर करत, पुठ्ठा आणि प्लाऊड याचा वापर करत हा रामरथ जो आहे तो बनवलेला आहे. घरातील सर्व सदस्य यासाठी मेहनत घेत असतात. सुमारे 5 ते 6 दिवसांचा अवधी या ठिकाणी लागला. दिवसरात्र मेहनत करून घरातील सर्व सदस्यांनी हा देखावा जो आहे तो पूर्णत्वास नेलेला आहे. आणि इथं या परिसरातील सर्व नागरिक जे आहेत ते हा देखावा बघण्यासाठी या ठिकाणी आज गर्दी करत आहेत. संपूर्ण नागरे कुटुंब जे आहे ते ह्या देखावा साकारण्यासाठी कार्यरत होतं. दरवर्षी नागरे कुटुंबाकडून नाशिकची धार्मिक परंपरा सांगणारे देखावे या ठिकाणी साकारले जातात. माय महानगरच्या माध्यमातून आपण आजपर्यंत विविध मंडळांना भेटी दिल्या. अनेक घरगुती गणेशोत्सव देखील आपण बघितले. यामधील निम्मे देखावे जे आहेत ते धार्मिकतेवर आधारित असे देखावे आहेत. नाशिकच्या धार्मिक संस्कृतीचाच एक भाग असलेला रामरथोत्सवाचा हा देखावा निश्चितपणे भाविकांना आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतो आहे. मनीष कटारिया, माय महानगर, नाशिक.